नाशिकच्या चांदवड इथे घरफोडीची घटना घडली आहे। लग्नासाठी ठेवलेले 20 तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत। गंगाधर पवार यांच्या मुलीचं लग्न येत्या 30 एप्रिलला असल्यानं साखरपुड्यात मिळालेले तसंच लग्नासाठी घेतलेले सोन्याचे दागिने, नेकलेस, पोत, लॉकेट, अंगठी, कानातले एकूण 20 तोळे सोनं कपाटात ठेवलं होतं। दागिने चोरीस गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। आलो 4:30ला कुलूप तोडलेलं होतं म्हणून काय होतं पाहिलं तर कपाट पण तोडलेलं होतं। कपाटातलं जे आमचे डाग होते सगळे, मुलीचं लग्न होतं। मुलीचं किती तारखेला लग्न होतं? 30 एप्रिलला लग्न होतं आमच्याकडे। किती सोनं चोरी झालं? तरी 20 तोळ्याच्या आसपास सोनं गेलं। 20 तोळे। काही रोकड होती, किती रोकड होती? 70,000 रोकड होती।